पण प्रभाग क्रमांक 4 मध्ये शैलेश देशपांडे यांना आम्ही पुरस्कृत केलंय। तिथं 3 चिन्ह घड्याळाची आहेत आणि 1 चिन्ह शैलेश देशपांडेंचं टेबलचं आहे। अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रभागामध्ये चांगल्यातले चांगले उमेदवार देत असताना तेवढ्याच तोडीस तोड अशा प्रकारच्या उमेदवारांना थांबावं लागलं, ही गोष्ट मी मान्य करतो। परंतु त्यांना पण पुढच्या काळामध्ये कुठं ना कुठं सामावून घेण्याचा प्रयत्न व संघटना असेल, उद्याच्याला आमच्या या सगळ्या निवडणुका संपल्यावर जिल्हा परिषद तालुका पंचायत झाल्यावर जी काही महामंडळ आहे, ज्या काही जिल्ह्याच्या कमिटी आहेत, राज्याच्या कमिटी आहेत, त्याच्यामध्ये देखील आम्ही माय माऊलींना बांधवांना संधी देण्याचं काम करणार आहे। तिथं काही तरुणांना तरुणींना पण संधी देण्याचं काम करणार आहे। त्याच्यामुळं त्यांनी कुठं नाराजी मनामध्ये ठेवू नका। आज सांगलीमध्ये इथं मला आठवतंय, मी लहानपणी ज्यावेळेस बघायचो त्यावेळेस अनेक लोक वेगवेगळ्या भागातले सांगलीच्या मिरज हॉस्पिटलला जायचे। आमच्या बारामतीचे डॉक्टर कोल्हटकर हे इथले रजनीकांत कोल्हटकर मला आठवत आहे, हे ह्या मिरज हॉस्पिटलला होते। जुन्या लोकांना कदाचित आठवत असेल आणि त्यांचे आमच्या चुलत्यांचे फार जवळचे संबंध होते। हे मिरज शहरातील वेलनेस हॉस्पिटल, ज्याला मिशन हॉस्पिटलच्या नावाने ओळखलं जायचं, हे अनेक वर्षापासून बंद आहे। वास्तविक या हॉस्पिटलसाठी जर गोरगरिबांच्यावर उपचार करण्याचं काम हे हॉस्पिटल करत होतं, आज माझ्या कोल्हापूर असेल, माझा सांगली असेल, माझा रत्नागिरी असेल किंवा इकडचा माझा सोलापूरचा भाग असेल, या वेगवेगळ्या भागातली लोक इथे यायचे। आता आपल्या भागातले बरेच लोक बेळगावला कोऱ्यांचं हॉस्पिटल आहे, प्रभाकर कोरेंचं, तिथं मी पण गेलेलो आहे। मागे ते आमच्या बरोबर खासदार होते आणि तिकडे लोक जातात। शेवटी लोकांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे ना बाबांनो, असं कसं चालेल? आणि ते आरोग्य चांगलं ठेवण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे, सरकारची आहे। सरकार म्हणून आम्ही कुठं कमी पडणार नाही। पण माझी तुम्हाला विनंती आहे, मी आज तुम्हाला सांगतो की हे हॉस्पिटल सुरू करण्याच्या करता वैद्यकीय शिक्षण खात्याचे मंत्री आपले हसन मुश्रीफ आहेत, आपल्याच कोल्हापूरचे आहेत, आपल्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत आणि त्यामुळं त्यांना देखील मी त्या पद्धतीनं सूचना करेन। माझे बाकीचे पण सगळे सहकारी त्या बाबतीमध्ये लक्ष त्या ठिकाणी घालतील आणि अशा पद्धतीनं आपल्याला त्याच्यातला मार्ग काढता येईल। पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगलीचं हे या संस्थेच्या परिसरातील विविध कामं ही झाली पाहिजे, अशा पद्धतीचा आग्रह निधिरीस नायकवाडींचा होता, पद्माकर जगदाळेंचा होता, इतर आमच्या सगळ्या आजी माजी पदाधिकाऱ्यांचा होता, माजी महापौरांचा होता, माजी नगरसेवकांचा होता आणि त्याच्यातून मधल्या काळामध्ये 1-2 महिन्यापूर्वी जवळपास 14,87,57,779 रुपयाचा निधी आपण त्याच्याकरता मंजूर केला। मित्रांनो, आम्ही कामाची माणसं आहोत, आम्ही शब्दाचे पक्के आहोत। जो शब्द महाराष्ट्रातल्या जनतेला आम्ही देतो तो शब्द आम्ही पार पाडतो आणि त्याच्यामुळं इथं आपल्याला हे जुनं हॉस्पिटल, त्याच्यामध्ये काही नवीन उपकरणं आपल्याला घ्यावी लागतील, काही सुधारणा आपल्याला कराव्या लागतील। त्या आपल्याला करण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही सर्वे करू आणि त्याचा उपयोग माझ्या मिरजेतल्याही लोकांना होईल, कुपवाडच्याही होईल आणि आजूबाजूच्या सांगली आणि इतर परिसरातल्या लोकांना देखील होईल। माझ्या मिरज शहरामध्ये प्रभाग क्रमांक 3 आणि 4 मध्ये ख्रिश्चन समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे आणि या समाजाच्यासाठी सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक प्रश्नांच्या निराकरणाच्या करता काय आपल्याला करता येईल, त्यामध्ये आपल्याला कुठले महत्त्वाचे निर्णय घेता येतील। मित्रांनो, मी का सांगतोय, आज सरकारमध्ये मी अर्थमंत्री आणि नियोजन मंत्री म्हणून काम करतोय। 8-8.5 लाख कोटीचं बजेट आपल्या राज्यातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत राहत असणाऱ्या सर्व जाती धर्माच्या लोकांच्या करता आम्ही देत असतो। त्याच्यात आता अल्पसंख्याक विभाग आहे, अवकाफ विभाग आहे। तो अल्पसंख्याक विभाग आत्ता काही राजकीय घडामोडी घडल्या त्यामध्ये तो माझ्याकडे आलेला आहे। आज मी त्या खात्याचा मंत्री आहे। त्यामध्ये
माझा मुस्लिम समाज मोडतो, जैन समाज मोडतो, पारसी, बौद्ध, ख्रिश्चन, शीख हे सगळा समाज अल्पसंख्याक विभागामध्ये मोडतो. जसं इतर मागासवर्गीय समाजामध्ये अनेक जातीचे लोक त्याच्यामध्ये मोडतात, सर्वसाधारणमध्ये अनेक जण मोडतात, भटक्या